कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण इंद्राणीताई बरं झाला तुम्ही ते प्रतिबिंब कसं ओळखायचं ते शोधून काढलं। म्हणजे बघा ना, शेखर भाऊजींचं प्रतिबिंब आपण ओळखल्यापासून विरोचकाची हिंमतच झाली नाहीये परत कोणाचं प्रतिबिंब तयार करायची। निघालास तू? अच्छा, एक काम कर ना, माझ्यासाठी ना 2 मेथी खाकरा आणि 2 पालक खाकराच्या पॅकेट्स घेऊन ये। हा फाल्गुनी, आता खाकरा आणि हा, मी ना एक मस्त लिपस्टिकचा फोटो पाठवते, ते पण घेऊन ये। अगं लिपस्टिक मी अच्छा ठीक आहे बाबा, लिपस्टिक नको आणूस, मी आणते, तू फक्त खाकरा घेऊन ये। हा बरं ठीक आहे, मी बघतो, मी तुला करतो, थांब जरा। तेजस, तेजस, आई हेट यू। एक नंबर नो जुठाडो छो तो एक नंबर नो। घरी पोहोचला होतास तरी का मला खोटं बोललं की ऑफिस मधून निघालोय? आता ना मी तुला काही पण सांगणारच नाही, जो तू नेहमीच आहे तुझं, असंच करतो माझ्याशी। मला सांग, नेत्रा कशी आहे? ठीक छे, ती दिसली नाही, ओके आहे ना? हा। बाळ कसं आहे तिचं? काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना? नाही, काय हा? सांग ना, नेत्रा कशी आहे? बोल ना, नेत्रा कशी आहे? काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना? आता व्हिडिओ कॉल का करते? फाल्गुनी, आणतोय मी सगळं, चिडू नकोस। हा? बोल ना। फाल्गुनी, नेत्रा कशी आहे? बाळ कसं आहे? पूर्वी त्याचे डाव, त्याच्या चाली ओळखणं किती कठीण जायचं। आता तू फक्त बडबड करतोय, कृतिशून्य। असं वाटतंय ना की पराभवाची चिन्ह दिसल्यानंतर शस्त्र टाकतात, तशी गत झाली विरोचकाची। आत्ता खऱ्या अर्थाने नेत्रा, तुझ्या गर्भापर्यंत विरोचकाचा अंश पोहोचण्याचा प्रवास सुरू झालाय। मी समोर येणारच नाही, माझ्या प्रतिबिंब शक्तीनेच तुझ्या बाळामध्ये विरोचकाचा अंश पोहोचेल आणि मग तुझ्या पोटात विरोचकाचा अंश वाढेल। अगं नेत्राची फाल्गुनी, नेत्राचं बाळ कसं आहे? तिचं बाळ कसं आहे? फाल्गुनी, नेत्राची तब्येत कशी आहे? इथे जवळ ये माझ्या, इथे ऐक फाल्गुनी, ऐक इथे। फाल्गुनी, मी काहीतरी विचारतोय मी। फाल्गुनी ऐक, नेत्रा कशी आहे? मी काय विचारतो ऐक आधी, ऐक। अगं नेत्राची तब्येत कशी आहे? तिचं बाळ कसं आहे? फाल्गुनी, ओके आहे ना नेत्रा? नेत्रा तेजस नाहीये। फाल्गुनी, मी काय विचारतोय? तिचं बाळ कसं आहे? तिचं बाळ ओके आहे ना? सांग ना, काय विचारतोय मी? नेत्रा कशी आहे? तिची तब्येत कशी आहे? काही कॉम्प्लिकेशन नाहीये ना? अरे
मी नेत्राचं बाळ कसं आहे मी काय विचारतोय? काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना? तिचं बाळ ओके आहे ना? हा तेजस बोल. नेत्राची तब्येत कशी आहे? हा, काही कॉम्प्लिकेशन्स आहेत? तेजस डोंट वरी, आम्ही सगळे जाऊ तिथे. आम्ही करतो मॅनेज. मी तुला करतो तेजस फोन जरा वेळात. बाळ कसं आहे तिचं? काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना? मी काय विचारतोय? नेत्राची तब्येत कशी? नेत्रा कशी आहे? तिचं बाळ काय? मी काहीतरी विचारतोय. तिचं बाळ कसं आहे सांगा ना. हा, काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना? नेत्रा तर काय करतेस तू? नेत्रा नेत्रा थांब, काय करतेस सगळं? किरकी तुम्ही फाल्गुनी जवळ थांबा. ही आहे तुझी बालिश शक्ती. आज पुन्हा काहीच उपयोग झाला नाही तुझ्या या शक्तीचा. पुन्हा पुन्हा हेच सिद्ध होत आहे की तुझी कुठलीच काही यशस्वी होत नाहीये. सतत हरतेस तू. नेत्रा कशी आहे? तिचं बाळ कसं आहे? काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना? तुमचं बाळ अगदी व्यवस्थित आहे. काही होणार नाही आमच्या बाळाला. तुला सांगितलं होतं ना, तुझी सावली सुद्धा पडू देणार नाही आमच्या बाळावर म्हणून. तुझी कोणतीही शक्ती काम करणार नाही आता. आता तरी कळलं कुणाचा अंत जवळ आलाय ते. एक दिवस तो सुद्धा तुझ्या शक्तीसारखी गायब होशील. शब्द आहे माझा. आता चला, या राक्षसाशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. इनफॅक्ट फाल्गुनी म्हणते तेच बरोबर आहे. राक्षस नाही, जोकर आहे. सतत हे असे बालिश खेळ खेळत राहतो आणि सतत तोंडावर पडतो. आणि तरीही लाज नाही म्हणत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.